नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. मी जयराम ससाने आपणासाठी आज घेऊन आलेलो आहे टूल अँड डाय मेकर, जिग्स अँड पिक्चर तसेच डाईज अँड मोल्ड या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकवल्या जाणाऱ्या व्यवसायाचा जो परिचय आहे तो परिचय मी या व्हिडिओमध्ये आपणासाठी घेऊन आलेलो आहे. आपणासाठी मी आव्हान करेल की आपण ITI डिजिटल स्किल हब या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरील वेगवेगळे नवीन नवीन एज्युकेशनल व्होकेशनल एज्युकेशन मधील व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशन किंवा बेल आयकॉनला आपण हिट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक पालकांसमोर एक प्रश्न आ वासून उभा असतो की आपल्या पाल्याने कोणत्या प्रकारचं शिक्षण घ्यावं की त्याने प्रशिक्षण घ्यावं. तर व्यवसाय प्रशिक्षणाला आपण संधी दिल्यास किंवा व्यवसाय प्रशिक्षणाला आपण प्रायोरिटी दिल्यास नक्कीच आपणास रोजगाराच्या संधी उपलब्ध असू शकतील. तर मित्रांनो, हा जो ट्रेड आहे या ट्रेडचा जो परिचय आहे, व्यवसायाचं नाव आहे टूल अँड डाय मेकर, जिग्स अँड फिक्सर आणि यामध्येच डाईज अँड मोल्ड हा दुसराही ट्रेड यामध्ये काही ठिकाणी काही संस्थांमध्ये शिकवला जातो. परंतु अनेक संस्थांमध्ये टूल अँड डाय मेकर, जिग्स अँड फिक्सर या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. कोर्सचा जो कालावधी आहे 2 वर्ष. शैक्षणिक पात्रता आहे इयत्ता 10वी पास. शास्त्र आणि गणित विषयासह. प्रवेशासाठी विद्यार्थी मित्र हो आणि पालकांनो, इयत्ता 10वीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया ही व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने केंद्रीयभूत आधारभूत पद्धतीने सुरू होते. याची पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. यामध्ये शिकवलेलं जातं जी कौशल्य असतात, मशीनिंग कौशल्य, लेथ, मिल, ग्राइंडर सारख्या मशीनचे ऑपरेशन, टूल मेकिंग, कच्च्या साहित्यापासून जिग्स, फिक्सर आणि डाई बनवणे, डिझाईन कौशल्य, प्रभावी आणि कार्यक्षम जिग्स व फिक्सर डिझाईन करणे, समस्या सोडवण्याची क्षमता, उत्पादन प्रक्रियेत होणाऱ्या अडचणी सोडवणे आणि सुधारणा करणे. तर या कोर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जिग्स आणि फिक्सर्स कशा पद्धतीने तयार केल्या जातात, डाय कशा पद्धतीने तयार केली जाते, वेगवेगळ्या प्रकारचे जे कस्टमाइज टूल्स असतात, हे कस्टमाइज टूल्स कशा पद्धतीने तयार करायचे, हे या कोर्सच्या 2 वर्षीच्या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना शिकवले जाते. नोकरीच्या ज्या संधी आहेत, करिअर संधी, टूल अँड डाय मेकर ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस आणि इतर उत्पादन उद्योगामध्ये काम मिळू शकते. जिग आणि फिक्सर डिझायनर विशिष्ट औद्योगिक गरजांसाठी गरजांसाठी आपणाला टूल डिझायनर म्हणून काम करता येते. मशीन ऑपरेटर, CNC मशीन आणि इतर उत्पादन उपकरणे ऑपरेट करणे. गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, उत्पादित भागांची तपासणी करून त्याची गुणवत्ता तपासण्याचे कामही आपणास मिळू शकते. जे वेगवेगळ्या प्रकारचे जॉब रोल यामध्ये आहेत: टूल अँड डाय मेकर, जिग मेकर, CNC टर्निंग ऑपरेटर, मेकॅनिकल फिटर, टूल सेटर. या कोर्सनंतर पुढील शिक्षणाच्या ज्या संधी उपलब्ध आहेत: डिप्लोमा इन मेकॅनिकल मेकॅट्रॉनिक्स, टूल अँड डाय मेकर, अप्रेंटिसशिप प्रोग्राम मध्ये आपण सहभागी होऊ शकता. स्किल इंडिया PMKVY अंतर्गत ऍडव्हान्स कोर्सेस आपल्याला करता येईल. स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा आपणास या ठिकाणी तयार करता येईल. जी नोकरीची क्षेत्रे आहेत: ऑटोमोबाईल उद्योग, सूक्ष्म घटक तयार करणे, एरोस्पेस, एअरक्राफ्ट पार्टसाठी जिग्स आणि फिक्सर डिझाईन तयार करणे, हेवी मशीन, मोठ्या मशीनसाठी कस्टम टूलिंग तयार करणे, टूल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या जिग्स, फिक्सर आणि डाय तयार करण्यामध्ये ही नोकरीची संधी किंवा करिअर संधी आपणास, रोजगाराची संधी आपणास उपलब्ध असू शकते. जो सरासरी पगार आपणास मिळू शकतो सुरुवातीला 10,000 ते 16,000 प्रतिमाह
अनुभवाने 25,000 ते 35,000 आपल्यास पगार मिळू शकतो. खाजगी कंपन्यामध्ये आणि परदेशात सुद्धा अनेक नोकरीच्या संधी आपणास उपलब्ध असू शकतात. या ॲनिमेशनमध्ये आपल्याला विद्यार्थी मित्र दिसत आहे, की वेगवेगळ्या प्रकारचे डाय या कशा पद्धतीने डिझाइन केल्या जातात. कंपन्यांच्या ज्या वेगवेगळ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या असतात, त्यांचे अनेक प्रकारचे स्पेअर पार्ट्स तयार करण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची डायची गरज असते, फिक्चरची गरज असते. त्याचं डिझायनिंगचं काम आपण या 2 वर्षाच्या प्रशिक्षणामध्ये करू शकता. सर्वांना पुन्हा आपणास शुभेच्छा. नक्कीच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तयार राहा. धन्यवाद.